नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजची लांब बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे। लांब बाही म्हणजे या इथे मी बाहीची उंची घेणार आहे फक्त 10 इंच। मी इथे 10 इंचाची बाही सांगेन, तुम्ही या पद्धतीने सर्व बाही कटिंग करू शकता। कॅप हाईट मात्र तुम्ही 6 इंचापासून पुढे घ्यायची आहे। इथे मी कॅप हाईट 3.5 इंच घेणार आहे, तर तुम्ही 6 इंचाच्या पुढे ही कॅप हाईट घेऊ शकता। बाकी बाही रुंदीचा जो फॉर्म्युला आहे, बाहीला आकार देण्याचे जे फॉर्म्युला आहे मी जो सांगणार आहे तो सर्व साइज मध्ये सेम असणार आहे। बाहीची उंची आपण घेत आहोत 10, तर 11 इंचावरती इथे आपण मार्किंग करायचं आहे। 1 इंच आपण यामध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे। शोल्डर मध्ये अर्धा इंच जोडण्यासाठी आणि दंड घेराकडे आपल्याला अर्धा इंच कपडा लागतो म्हणून। आता 1 इंच मार्जिन केव्हा मिक्स करायचं, जेव्हा आपली अस्तरची बाही असते त्यावेळेस। आणि 1.5 इंच उंचीमध्ये मार्जिन केव्हा मिक्स करायचं, जेव्हा साधी बाही असते, बिना अस्तरची बाही असते त्यावेळेस तुम्ही 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं आहे। आणि अस्तरची बाही असेल तेव्हा 1 इंच मार्जिन मिक्स करायचं आहे। इथे अजून एकदा 11 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि इथे पहा उंचीचं मार्किंग करून घेते। इथं 34 साइज आहे, तर मला इथं मुंडा घेर आहे, म्हणजे मी जे ब्लाउज कट करणार आहे त्याचा मुंडा घेर आहे 7.5 इंच। इथे तुमचा मुंडा घेर जो आहे तो 8 इंच असू शकतो किंवा 7 इंच सुद्धा असू शकतो। तर इथं जसा मी मुंडा घेर घेणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंडा घेर घ्या। पहा बाही जी आहे अजिबात कमी पडत नाही। 7.5 इंच इथं आधी कॅप हाईट घ्यायची। उंचीचं मार्किंग करून झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच। तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, मुंडा घेर जो आहे तो ब्लाउज वरती मोजा आणि त्यावरूनच तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे। किंवा तुम्ही पेपर जर कटिंग केला असेल तर बॅक पार्टचा मुंडा मोजून घ्या। 7.5 इंच इथं मुंडा घेर आलाय, तर इथं मी असं 7.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। पहा इथून असं 7.5, तर 7 इंच आला तर तुम्ही इथून 7 इंचावरती असं मार्किंग करा, किंवा 8 इंच असेल तर इथून तुम्ही असं 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 7.5 इंच मार्किंग आपला इथं आलेलं आहे, मुंडा आपला आलेला आहे, तर मी 7.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे एक तिरकी लाईन मी ओढून घेते। ओढून घेतल्यानंतर या लाईनचे आपल्याला 4 भाग समसमान करायचे आहेत। 7.5चे इथं 4 भाग समसमान करायचे। तर आधी असा टेप दुमडून सेंटर करून घ्यायचा। पहा हे झाले 2 भाग। परत हा जो एक भाग आहे याचा असा टेप दुमडून याचे 2 भाग करून घ्यायचे आणि परत याचे सुद्धा असे समसमान भाग करून घ्यायचे। म्हणजे पहा या पद्धतीने 4 भाग तयार होतात। बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच मी घेतलं, इथं 1 इंच घ्यायचंय। पहिला पॉइंट अर्धा इंच वरती, दुसरा पॉइंट सुद्धा अर्धा इंच मी या पद्धतीने वरती घेतलेला आहे, आणि हा तिसरा पॉइंट अर्धा इंच खाली घ्यायचा। आता इथं जी मी पद्धत सांगत आहे बाहीला आकार देण्याची एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही। चुन्या पडत असतील तर त्या सुद्धा येणार नाहीत। हा 1 इंचाचा पॉइंट आहे, तो पहा या पहिल्या पॉइंटवर जोडत जोडत अशा सेंटरवरला यायचं। सेंटरचा जो पॉइंट आहे त्या सेंटरच्या पॉइंटवर यायचं। पहा या पद्धतीने फक्त पॉइंट जरी तुम्ही जोडले ना तरी आकार खूप छान असा येतो। या सेंटरवरून इथं अर्धा इंच जो खालचा पॉइंट आहे या पॉइंटवर आणून मुंडा घेराचा जो पॉइंट इथं घेतलाय यावरती असं जोडायचं। तर हा जो आकार आहे पानाचा, पहा अगदी परफेक्ट असा आपला तयार होतो। तुम्हाला टेन्शनच राहणार नाही। पहा पानाचा आकार कसा द्यायचा किंवा पानाचा आकार जमतच नाही असं काही होत असेल तर पहा इथं जी मी ट्रिक सांगत आहे ती वापरा, म्हणजे तुमचे पानाचे आकार किंवा पहा फिशचा आकार म्हणतात तो बिघडणार नाही। हा आकार जो दिलाय आपण तो आहे पुढचा आकार, पुढच्या बाजूला जोडतो तो आकार आहे। आता पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी पहा हा जो पहिला पॉइंट आहे इथून आकार दिलाय त्याच्यावरती 1 पाव इंच पॉइंट घ्यायचा, आणि याच्यावरती सुद्धा इथं 1 पाव इंच पॉइंट घ्यायचा, आणि पहा फक्त असे हे पॉइंट जे आहेत ते जोडत जायचं।
1 इंचाच्या पॉईंटवरून पहा असं जोडत जोडत यावरती आणि इथून असं या पॉईंटवरती आणलं। आता इथून तुम्ही असं डायरेक्ट पहा असं जोडू नका, तर काय करायचंय, हा आकार इथे या लाईनवरच मिक्स करायचा आहे। पहा किती सोपी पद्धत आहे पहा बाहीला आकार देण्याची, अजिबात अवघड पद्धत नाही, एकदम परफेक्ट असे आपले आकार येतात। तर इथं मी आकार कसे द्यायचे हे सांगितलं। दंड घेर घेऊया आपण 5 इंच आणि इथून हे 1.5 इंच मार्जिन। जर ब्लाऊज मध्ये 2 असेल तर 2 इंच घेऊ शकता, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं। इथे मात्र आपण फक्त मुंडा घेराचं मार्किंग मिक्स केले, आपण मुंडा घेराचंच मार्किंग मिक्स केलेलं आहे, आपण इथं मार्जिन जे आहे ते मिक्स केलेलं नाही। तर याच्या पुढे जे ब्लाऊज मध्ये असेल ते मार्जिन इथं घ्या। 1.5 इंच ब्लाऊज मध्ये मी नेहमी मार्जिन ठेवते, कटिंगचे व्हिडिओ पहा, यामध्ये मी फक्त 1.5 इंचाचंच मार्जिन ठेवलेलं आहे, म्हणून इथं सुद्धा मी 1.5 इंच घेतलेलं आहे। नवीन शिकणारे असतात त्यांना पहा मार्जिन जास्त लागतं, तर त्यावेळेस ते ब्लाऊज मध्ये 2 इंच मार्जिन घेतात, तेव्हा इथं सुद्धा तसंच करायचंय, 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। हे छोटे छोटे पॉइंट जे आहेत ते लक्षात घेऊन तुम्ही बाहीचं कटिंग करायचंय आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे। पहा या पद्धतीने जोडल्यानंतर 1/2 इंच इथं आपल्याला डाऊन करायचंय। पहा ब्लाऊज मध्ये सुद्धा मी डाऊन करते आणि बाही मध्ये सुद्धा असं हे डाऊन करायचं। पूर्ण इथं बाहीचं आपलं ड्राफ्टिंग झाले, परंतु अजून म्हणजे तुम्ही पहा बाही स्टिच केल्यानंतर तुम्हाला इथं मध्येच घोळ येतो किंवा चुन्या येतात, तर त्या काय येतात, तर इथे शिलाई देताना पहा 1.5-2 इंच तुम्ही असं सरळ या शिलाई देत आणि इथून फक्त पाव इंचच आतमध्ये यायचं, पहा जास्त आतमध्ये यायचं नाही, असं थोडा कर्व करत करत पहा इथं शिलाई द्यायची, अशी शिलाई देत 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 इथं पहा असं पूर्ण इथं दंडापर्यंत नाही न्यायची। इथला हा जो मधला भाग आहे इथेच फक्त थोडीशी कर्व शिलाई घ्यायची, म्हणजे काय होतं आपल्या दंडाबरोबर बाही जी आहे ती एकदम परफेक्ट बसते। तर एकदम इथं मी परफेक्ट बाहीचा डायग्राम जो आहे तो समजावून सांगितलेला आहे आणि सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, यामुळे तुमची बाही कमी जास्त होत नाही आणि बाहीला आकार देण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।